अशा जेणे आम्ही पुन्हा आता निघालो आहोत दुसऱ्या दिवशी हेदवीला. हेदवी करण्यानंतर वैनेश्वर करणार आहे. पुन्हा एकदा आपले मंडळी सज्ज झालेत आपल्या प्रवासाला. हेदवी दशाभुज गणेश मंदिर जे प्रसिद्ध आहे गुहागरमध्ये. आपण आता तिथे एंट्री करतोय. बरेच वर्षापासूनची इच्छा होती हेदवीला यावं. किती वर्ष येतं, पण आज फर्स्ट टाइम मी हेदवीला येतोय. फार वर्षापूर्वी कधी आलो तेव्हा समजत नव्हतं, परंतु आता त्यानंतर आज हेदवीला जाताना आधी इथे एक मठ लागतो आपल्याला, त्यानंतर हेदवीचं गणपतीचं दर्शन आपल्याला मिळेल. हेदवी गावातून जाताना पहिलं मठ, मग नंतर मंदिर ना रे. हे मंदिर आहे ना, तुला सांगतो कुठे हे मंदिर आहे ना, सरळ जा. दशभुज लक्ष्मी गणेश मंदिर हेदवी. गाडीवरती मंदिर जाते, म्हणजे मंदिरापर्यंत गाडी जाण्याची सोय आहे. म्हणजे तिथे मंदिर आहे आणि गाडी अशी फिरून आपण जर का फोर व्हीलर असेल आपल्याकडे तर आपण त्या मंदिराच्या अगदी पायथ्यापर्यंत जाऊ शकतो. मंदिरापर्यंत हे समोर मंदिर. हेदवीचं जे दशभुज गणेश मंदिर आहे त्या मंदिरापर्यंत आपली गाडी फोर व्हीलर जर असेल तर वरपर्यंत येते. अगदी समोर मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे. खालून इथून जी खालून येण्याची व्यवस्था आहे, जो खालून तुम्ही चालत येता तर ह्या पायऱ्यांद्वारे तुम्ही वर येऊ शकता. आणि आपण आता मंदिरात प्रवेश करत आहोत. आणि हा जो परिसर आहे, दीपस्तंभ आहे बाहेर, हा नेहमी मंदिराला असतो तसा. आतमध्ये सुशोभित केलं असं मंदिर आहे छानसं. मंदिराच्या सभोवताली जर का बघाल आईस स्पेस असं इथे परिसर आहे, तिथे तो रंगमंच आहे. आणि जी सभोवताचा निसर्ग जो आहे मंदिराच्या कोकणातील, म्हणजे कोकणातील निसर्गात असं वेढलेलं असं हे मस्त हेदवीचं दशभुज गणेश मंदिर. पूर्ण निसर्गरम्य असं वातावरण आणि त्यात हे मंदिर वसलं आहे. गणेश चतुर्थी वगैरे या अशा विशिष्ट कार्यक्रमाच्या वेळेला इथे फार गर्दी होते. आणि कोकणात असं एका गुहागर तालुक्यात हे वसलेलं मंदिर गणपतीचं, त्याची थोडीफार माहिती आपल्याला इथे मिळू शकते. पेशवेकाळी पूज्य श्री केळकर स्वामींनी पेशव्यांच्या सहाय्याने हे मंदिर बांधून मूर्तीची स्थापना केली. आणि मंदिराचा जीर्णोद्धार सन 1956 साली श्री शिवराम गोईन उर्फ काकासाहेब जोगेकर यांच्या पुढाकाराने झाला. दशभुज लक्ष्मी गणेश हेदवीचे आणि त्याची जी माहिती इथे आपल्याला आहे थोडक्यात मी देखील समजावतो, परंतु इथे तुम्हाला जर वाचून देखील तुम्हाला समजतं. 10 हातामध्ये त्यांच्या 10 शस्त्र आहेत काहीतरी. पहिल्या हातात चक्र, दुसऱ्या हातात त्रिशूळ, धनुष्य, गदा, महाळुंपड, नंतर कमळ, पाश, निळकमळ, रधन, धान्याची लोंबी, असं 10 हाता 10 भुजा, दशभुजा आपण ज्याला बोलतो. अशा दशभुजाने असं. आणि लक्ष्मी गणेश म्हणून फेमस आहे दशभुज लक्ष्मी गणेश, कारण मांडीवर इथे पाहू शकता आपण गणपतीच्या मांडीवर लक्ष्मी विराजमान आहेत. आणि त्याच्यामुळे यांचं दशभुजा लक्ष्मी गणेश असं यांना नाव गेलं. आणि मागे गणेश जयंतीच्या दिवशी इथे माघशुद्ध चतुर्थी, पंचमी, षष्ठी असा 3 दिवस इथे सोहळा साजरा केला जातो. 1956 पासून. मला वाटतं हे पेशवेकालीन आहे ना, पेशवेकालीन आहे. पेशव्यांच्या राज्यात हे मंदिर बांधलं गेलं होतं. आणि मला वाटतं आय थिंक ह्याची मूर्ती जी ही संगमरवरी आहे पूर्ण, आणि काश्मीरवरून आणली असं काहीतरी मी ऐकलं आहे. काश्मीरवरून मूर्ती आणली गेलेली आहे.
आणि फार वर्षापासूनची आमची इच्छा होती हेदवीला यावं. लहानपणापासून आजोळी येतोय पण येणं होत नव्हतं आणि आज योगायोग असा आला आहे की हेदवीचा गणपती आम्हाला पाहायला मिळेल. चला निघू वेळणेश्वरला. वेळणेश्वर किती लांब आहे इथून? 8 किलोमीटर. चला धन्यवाद. आज आपण आलो आहोत गुहागर तालुक्यात. गुहागर तालुक्यात हेदवी दशभुजा लक्ष्मी गणेश हे प्रसिद्ध मंदिर आहे. पुरातन मंदिर आहे. पेशव्यांच्या काळातील म्हणजे पेशव्यांच्या काळात हे मंदिर बांधलं गेलं होतं. त्या मंदिराला भेट देण्यासाठी आपण इथे आलो आहोत. याची जी मूर्ती आहे ही काश्मीरवरून आणलेली आणि पांढरी संगमरवरी मूर्ती आहे. दशभुजा लक्ष्मी गणेश बोललं जातं कारण त्यांचे 10 हात आहेत आणि लक्ष्मी त्यांच्या मांडीवर विराजमान आहे म्हणून दशभुजा लक्ष्मी गणेश हे नाव इथे त्यांना प्रसिद्ध झालेलं आहे. आणि जर का गुहागर तालुक्यात आलात आवर्जून भेट द्या. वेळणेश्वर हेदवी बरं जवळजवळ आहेत दोन्ही ठिकाणं. आणि कोकणात हे पर्यटन स्थळ आहेत ज्यांना जास्तीत जास्त प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. कारण कोकणातील जी पर्यटन स्थळं आहेत ह्यात जर आपल्याला प्राधान्य मिळालं तर कोकण बहरून येईल. आणि ही जी प्राचीन मंदिरे आहेत ही आवर्जून ह्याचा उल्लेख वारंवार यूट्यूब आणि इंस्टामधून झाला पाहिजे जेणेकरून कोकणात आपले कोकण मुंबईकर वगैरे किंवा इतर पर्यटक येऊ शकतात. अशा तऱ्हेने आम्ही आज हेदवीच्या गणपतीचं मंदिर थोडक्यात का होईना छोटं मंदिर आहे पण पुरातन मंदिर आहे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. नक्की विजिट द्या. धन्यवाद. निसर्गरम्य परिसर आहे मस्त सुंदर असा वेळणेश्वर. आता नाश्ता करूया. आज पुढे चल दाखवतो पाठचा चालू आहे का फक्त विचार आहे. वेळणेश्वर 3 किलोमीटर. पिंपर राईट हा राईटला पिंपर शृंगारताई सरळ 20 किलोमीटर. आणि पिंपर राईट पिंपर राईट 7 किलोमीटर आहे. 7 किलोमीटर पिंपर ठीक आहे. पिंपर राईट तो रस्ता गेला आहे ना. हे वेळणेश्वर मंदिर आहे. समुद्र किनाऱ्याला लागूनच आहे अगदी समुद्र किनाऱ्याला ना. हो म्हणजे शंकराच्या शंकर भगवानाच्या मंदिरावरून ह्याला मला वाटतं परिसराला वेळणेश्वर नाव दिलं. झाडाच्या बाजूला सावळी होती ना तिकडे. तो रिवर्स काढणार त्याला. देव वेळणेश्वर श्री देव काळभैरव देवस्थान वेळणेश्वर गोंबरेवाडी हार्दिक स्वागत. आणि आपण प्रवेश करतो वेळणेश्वर मंदिरात. समुद्राच्या अगदी बाजूला असं वसलेलं असे वेळणेश्वराचं मंदिर आहे. नेहमीप्रमाणे दीपस्तंभ ते बाहेर आहेत. भव्य दिव्य असं मंदिर वेळणेश्वराचं ते आपण पाहू शकता. हे देखील प्राचीन मंदिर आहे. मित्रांनो आपण आता आलो आहोत वेळणेश्वर मंदिरला. गुहागरच्या तालुक्यामध्ये हेदवी गेल्यानंतर वेळणेश्वरला आलो आहे. तिथून काही 8-9 किलोमीटर दूरच फक्त इथे वेळणेश्वर मंदिर आहे. आणि हे समुद्राच्या अगदी बाजूला बसलेलं आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्याला मूर्तीचं म्हणजे ती शिवलिंग आहे ह्याचा फोटो काढायला अलाउड नाही म्हणून ते दाखवू शकत नाही. परंतु मंदिरचा परिसर मी दाखवू शकतो. अगदी बीचला लागूनच आहे वेळणेश्वर. आणि मला वाटतं शंकराच्या ह्या मंदिरामुळेच ह्या परिसराला हे नाव पडलं आहे वेळणेश्वर. फार प्रसिद्ध आहे. गुहागर तालुक्याला अवश्य भेट द्या. त्यात अजून मंदिर आहेत. कालभैरवाचं मंदिर एक आहे. इकडे अजून 2 मंदिरं आहेत. वेळणेश्वर मंदिरात येण्याच्या आधी इथे सूचना आहे. मंदिरात अस्ताविक पोशाख फाटलेल्या जीन्स स्कर्ट वगैरे शॉर्ट्स वगैरे घालून यायचं नाही आहे. याची संपूर्ण ते पहिली माहिती दिलेली आहे. मंदिरात गाभाऱ्यात फोटोग्राफी अलाउड नाही म्हणून दाखवू शकत नाही. हा आहे गाभाऱ्यातील बाहेरील भाग. प्रशस्त असा उंचच्या उंच सुशोभित केलेला रंगरंगोटीने असा सुंदर असा वेळणेश्वराचा गाभाऱ्यातील बाहेरील भाग. तसेच वेळणेश्वराच्या बाहेर गणपती बाप्पाची मूर्ती आहे. वेळणेश्वराचं मंदिर जे आहे ते फोटोग्राफीला अलाउड नाही आहे. शंकराची मूर्ती आहे. असं नागाने वेढलेली असं शंकराची पिंड आहे. आजूबाजूचा परिसर इथे पाहू शकता. खूप सुंदर आहे.
इकडे समुद्र किनारा आहे. समुद्र किनाऱ्याच्या अगदी बाजूला असं वेणेश्वर मंदिर. याच्यावर ज्योत पेटते का? अच्छा, म्हणजे हे कालभैरवचा काही कार्यक्रम असला तर म्हणजे उत्सव असतो ना. हे मंदिर वेणेश्वरचं आहे. अच्छा, शिव उत्सव. आणि ह्या मंदिरातून जर का बाजूला बाहेर निघालात तर तुम्ही इथे पाहू शकता बीचवर जायची इथे सोय. आणि बागेत समुद्र, अथांग समुद्र किनारा लाभलेला आहे. आणि हे वेणेश्वरचं मंदिर. हे बघा इथे पाहू शकता, हे वेणेश्वरचं मंदिर आहे. आणि हा समुद्र किनारा, हाच गुहागरला ना जातो. हा वेणेश्वरचा समुद्र किनारा, पाठवून आलो तो आपला गुहागर. गुहागर आणि सुंदर आहे ना, नारळाची झाडं आहेत सगळी. स्वच्छ समुद्र किनारे. म्हणजे मला वाटतं आय थिंक म्हणजे दगडविरहित समुद्र किनारा बोलतात तो हाच वेणेश्वरचा आहे ना. इथे दर वर्षात ना एकदा हा टर्टल फेस्टिवल असतो. टर्टल हो. म्हणजे कासवांचा. फेस्टिवल असतो. अच्छा, मग त्यात काय करतात? म्हणजे जे समुद्र कासव येतात ना त्याला ना इथे एक घर बांधलं त्या आतमध्ये त्या गावामध्ये. त्यांना ते पाळतात आणि त्यांना त्याच्या पायाला टॅग लावून ते परत समुद्र सोडतात. अच्छा. आणि परत ते वर्षात परत एकदा इथे येतात. हा. आणि खूप असेल ते टर्टल शो बघायला बरीच जण माणसं येतात तिकडे. अच्छा, कधी असतो तो? काय डिसेंबर मध्ये चालू होईल. डिसेंबरला. ओके, योग आला तर नक्की दाखवू. हा समुद्र किनारा, मुंबईतले समुद्र किनारे माहिती आहेत. आणि हे कोकणचे स्वच्छ समुद्र किनारा. म्हणजे गणपतीपुळेचा जो किनारा आहे तिथे गणपतीचं मंदिर आहे. तसंच बऱ्याच ठिकाणी म्हणजे शंकराचे जे मंदिर आहेत, आय थिंक मला वाटतं एक तर समुद्र किनारा किंवा डोंगर दऱ्याचा म्हणजे गुंफेमध्ये उंच असं डोंगरावर असे वसलेले आहेत. त्यातला हा वेणेश्वर गुहागर तालुक्यातील. वेणेश्वरला आलो आहे आणि गणपतीपुळ्याप्रमाणे तिथे समुद्र किनारा लाभलेला आहे वेणेश्वरला. थांग समुद्र किनारा, पण निर्मळ स्वच्छ असा, मुंबईसारखा नाही आहे. म्हणजे घाण वगैरे अशी काही नाही आहे. बघा पाहू शकता, कोकण किनारपट्टी बोलतो आपण त्याला. लाटा उत्स्फूर्तपणे इथे येत आहेत बघा, भरती आहे. भाई इथे जरा पोटपूजा करतो. कल्पतरू म्हणून एक उत्तम सोय आहे जेवणाची. काहीतरी नाश्ता करूया, भूक लागल्या, सकाळपासून काही खाल्लं नाही. हेदवी वेणेश्वर केलं. इथे राहण्याची देखील व्यवस्था आहे. बाजूला तुम्ही पाहू शकता वेणेश्वरला सार्थक निवास. आता काहीतरी पोटपूजा करूया, खायची वगैरे व्यवस्था आहे. वेणेश्वर समुद्र किनाऱ्याच्या जवळ कल्पतरू म्हणून उत्तम सोय आहे जेवणाची आणि राहण्याची. मागे आहे त्यांच्या अरे नारळाची झाडं, बाग आहे पूर्ण ही. आणि ते मागे मंदिर आहे वेणेश्वरचं आहे. जरा वाच जर का आलात समुद्र किनाऱ्याच्या बाजूलाच मंदिर आहे. आणि इथे राहण्याची देखील व्यवस्था आहे. ते रूम अवेलेबल आहेत, त्यामुळे राहण्याचं टेन्शन नाही आहे. तुम्ही इथे येऊन जेवणा खाण्याची व्यवस्था आहे, राहण्याची व्यवस्था आहे. तुम्ही भाड्यावर अवेलेबल रूम होऊ शकतात तुम्हाला. समुद्राच्या बाजूला मस्त हॉटेलमध्ये जेवायला बसले. जेवायला नाही, नाश्त्याला. मिसळपाव आला आहे. मिसळपाव खायचा आहे समुद्राच्या किनाऱ्याला हॉटेलमध्ये बसून. मिसळपाव खायचा आनंदच वेगळा आहे. हा बेट सकाळचा होता. ॲक्च्युली थोडा लेट झाला आम्हाला निघायला, त्यामुळे लेट झाला आहे. राजेशमुळे लेट झाला आम्हाला. हां, राजेशमुळे लेट नाही, या गदड्यामुळे लेट झाला आहे. पाणी भरा पाहिजे ना आपल्याला. पाणी तर पाहिजे ना भाऊ. पाणी नसेल तर मग उद्या कुठे भाऊ भाऊ माय पाणी गावात माहीत घे. मी ना जेव्हा कुठे म्हणजे असं जातो ना जेव्हा प्रवासाला वगैरे, तर मला ना भरपूर वेळा मी नोट केलं की मला शंकराचं मंदिर आहे ना हे लाभतंच लाभतं. अरे वा. जसं अलिबागला गेलो तर ते वरती कोणतं ते मंदिर आहे, खूप पायऱ्या आहेत तिथे. काय आय थिंक आता आठवत नाही, पण ते एक मंदिर असंच आहे. काय हेदवी आणि वेणेश्वर केलं. गुहागरला येऊन आम्हाला एक सौभाग्य लाभलं आहे. म्हणजे होतं ना एक भाग्य लाभलं. 2 देवस्थानं केली. ही राहिली होती महाराष्ट्रातली माझी. म्हणजे एवढं जवळ येऊन पण कधी गेलो नव्हतो आणि आज त्याचा योग आला मला. त्यामुळे कसं वाटलं रे भाई लोक? मस्त एन्जॉय मस्त ना. आणि अशीच जर का आयुष्यात वन्स मोर नसतो, मित्रांबरोबर या, अशा ठिकाणी भेट द्या. आणि कोकण एक स्वर्ग आहे. कोकणात आला तर अशा ठिकाणी अवश्य भेट द्या.
तिथे देवदर्शन पण आहे, निसर्ग पण आहे आणि शिरीष आणि कदमचं एन्जॉय घर पण पण आहे आहे. आणि शिरीष कदमचं घर तुम्ही येऊ नक्की शकता येऊ. आणि फुल मजा करू शकता. मित्रांनो, हेदवी आणि वेणेश्वरचा आमचा हा जो ब्लॉग आहे छोटासा, म्हणजे मूर्ती वगैरे दाखवू शकलो नाहीये वेणेश्वरला, पण सांभाळून घ्या. ठिकाण दाखवलेलं आहे निसर्गरम्य. लाईक करा, कॉमेंट करा आणि जर का चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.